So hello students, today we are going to discuss about the task 4 and solution of question 11 and up to and so on. Okay, so here we have solved the task 4 from it. So for the 11 number of question, what should we have? We have to do a weightless spring which has a force constant with a frequency m of mass m suspended in the spring cut into two equal halves and a mass of 2m is attached it. The frequency of oscillation will know. Okay, so here the frequency of oscillation n is equal to 1 upon 2 pi in root of k upon m. Okay, so as we know, when we cut the free spring and it is inversely proportional to the length, so that's why it is in the series combination, and ks is equal to 2k and mass 2m is attached, so n dash is equal to 1 upon 2 pi in root of 2k upon 2m, म्हणजे 2 to get cancel, म्हणजे n dash equal to पण काय येतं 1 upon 2 pi under root k upon m. सो दोन्ही इक्वेशन जर ऑब्जर्व केले तर n इज इक्वल टू काय येतं n डॅश येतं. ठीक आहे, सो आय थिंक ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. So this is the answer of question number 11. So here we have studied first question number 12. So mass of spring is suspended from a light spring. As an additional m is added, displace the spring further by a distance x. Now the combined mass will oscillate on the spring with time period. So या ठिकाणी डिस्प्लेसमेंट चेंज झालेली आहे. तर त्या केसमध्ये ठीक आहे, तर त्या केसमध्ये येणारं जे आपलं इक्वेशन आहे ते काय असणार आहे. ठीक आहे, तर मग फॉर द क्वेश्चन नंबर 12 we have the solution. So time period t is equal to 2 pi in root of capital M plus small m upon k. ठीक आहे, पण मग आता आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे डिस्प्लेसमेंटचा. सो हॅन्स ठीक आहे, तर मग त्या केसमध्ये एक्सटेंडेड मास घ्यावा लागेल. के इज इक्वल टू एफ अपॉन म्हणजेच एम जी अपॉन एक्स. तर स्मॉल एम अटॅच केल्यानंतरची केस आहे. तर टाईम पिरियड टी इज इक्वल टू काही 2 पाय इन रूट ऑफ कॅपिटल एम प्लस स्मॉल एम आणि हे एम जी अपॉन एक्स घेतलं, एक्सवरती एक्स इन रूटमध्ये अपॉन एम जी. तर इक्वेशन आय थिंक आन्सर बी ऑप्शन येईल. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. सो फॉर द क्वेश्चन नंबर 13 फर्स्ट रीड करू. इन द फिगर S1 and S2 are identical spring. The oscillation of frequency of mass m. If one of the spring is removed, the frequency will become. ठीक आहे, तर मग 13 नंबरसाठी पाहूया. ठीक आहे, तर 13 नंबरमध्ये पहा, दोन स्प्रिंग अटॅच आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. तर पहिल्या केसमध्ये एफ इज इक्वल टू काय 1 अपॉन 2 पाय इन रूट ऑफ के इक्विव्हॅलंट अपॉन एम. बरोबर. आता त्या केसमध्ये के इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येतं पहा, दोन्ही स्प्रिंगचं जे स्प्रिंग कॉन्स्टंट आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिकल आहे म्हटल्यावर के के असेल, म्हणजे काही के के अपॉन के प्लस के. बरोबर. सो त्या ठिकाणी के इक्विव्हॅलंट इज इक्वल टू येईल के बाय 2. ठीक आहे, आणि एक स्प्रिंग काढून घेतल्यावर के किती राहील, के डॅश इज इक्वल टू राहील केच राहील. ठीक आहे, मग एफ
तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एफ डॅश फाइंड करायचं. सो एफ डॅश आणि अपॉन एफ इज इक्वल टू केला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एफ डॅश म्हणजेच काय आहे त्या ठिकाणी के बाय 2 आहे अपॉन हे काय रूट के कॅन्सल होईल, ते काय येईल 1 अपॉन रूट 2 म्हणजेच एफ डॅश इज इक्वल टू एफ अपॉन रूट 2 या पद्धतीने. ओके, सो वी हॅव सॉल्व द प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 14. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 14 पहा. द व्हर्टिकल एक्सटेन्शन इन अ लाईट स्प्रिंग बाय वेट of 1 kg suspended from the wire 9.8 cm to period of oscillation. तर मग आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी काय काढून घ्यावं लागेल, फॉर्म चेंज करून घ्यावं लागेल के अपॉन रूट फॉर्मचा, कारण मास आणि एक्सटेन्शन दिले. तर आपल्याला माहिती आहे जो फोर्स कॉन्स्टंट एफ इज इक्वल टू के एक्स आहे. ठीक आहे, एफ म्हणजे काय, एम जी इज इक्वल टू के एक्स. सो एम आय थिंक टाईम पिरियडमध्ये एम अपॉन के असतो, तो रेशो इज इक्वल टू काय येईल हा एक्स अपॉन जी. सो मग त्या केसमध्ये काय येईल, टी इज इक्वल टू 2 पाय इन रूट ऑफ एम अपॉन केच्या जागी काय पुट करता येईल आपल्याला 2 पाय इन रूट ऑफ एक्स अपॉन जी, आणि एक्स आणि जीची व्हॅल्यू पुट करून तुम्ही व्हॅल्यूज फाइंड करू शकता. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 15. तो प्रॉब्लेम नंबर 15 सिंपल आहे खूप. So it becomes particle of mass 200 gram execute SHM. The restoring force is provided by spring of force constant 80 Newton per meter. The time period of oscillation. So as we know, T is equal to 2 pi in root of K by M. So T is equal to 2 pi in root of KT upon M 0.2. Sorry, M by K. So 0.2 upon 80. तुम्ही सॉल्व करून आन्सर फाइंड करू शकता. ते 0.31 सेकंद येतं फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 16. So for the problem number 16, we have the problem. The length of spring is L and its force constant K. When a weight of W is suspended from it, its length increase. ठीक है, its length increase by x. If the spring cut into 2 equal parts and put in parallel, then the same weight is suspended from them. The extension will be. ठीक है, सो स्प्रिंग जर 2 पार्ट मध्ये कट केली तर प्रत्येक पार्टचं जे स्प्रिंग कॉन्स्टंट आहे ते किती आहे 2k येईल. ठीक आहे, म्हणजे k1 इज इक्वल टू 2k आणि k2 इज इक्वल टू 2k, कारण लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू त्या ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, म्हणजे k इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू L. लेंथ हाफ झाली म्हटल्यावर k काय होणार आहे, डबल होणार आहे. ठीक आहे, तर मग या केसमध्ये काय होईल आणि कसं कनेक्ट केलेलं आहे पॅरललमध्ये k इक्वलंट इज इक्वल टू काय येतं k इक्वल टू k1 प्लस k2, म्हणजे किती येईल 4k. आणि मग टाईम पिरियड विचारला आहे, तो सॉरी काय विचारलं आहे, एक्सटेन्शन विचारलं आहे. सो एफ इज इक्वल टू काय असतो kx. ठीक आहे, आणि वेट सेम अटॅच केलेलं आहे, म्हणजे वेट W इज इक्वल टू काय येईल kx, आणि इकडे किती हे k 4k x डॅश.
इज इक्वल टू kx. सो k गेट कॅन्सल. x डॅश इज इक्वल टू काय, x डॅश इज इक्वल टू x अपॉन 4. तर x डॅश इज इक्वल टू x अपॉन 4 म्हणजेच फोर्थ ऑप्शन करेक्ट येते. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 17. अ ब्लॉक इज प्लेस on a frictional horizontal table. The mass of the block is m and the spring are attached on either side with force constant k1 and k2. If the block is displaced a little and the left to oscillates, then the angular frequency of the oscillation will be. ठीक आहे. तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली आहे. ओके. सो मग आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे फाइंड करता तर मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू काय लागेल इन रूट ऑफ ए इक्विव्हॅलंट अपॉन एम. आणि हे पॅरलमध्ये कनेक्ट केले म्हटल्यावर हे काही ए इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काही k1 प्लस k2 म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू काही इन रूट ऑफ k1 प्लस k2 अपॉन एम. ठीक आहे. तर मग फर्स्ट ऑप्शन. ओके. So the problem number 18. A uniform spring of force constant K cut into two pieces. The length of are in the ratio 1:2. The ratio of the force constant of the shorter and the longer piece is. So आता रेशो मध्ये कट केलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 18. ओके. सो मग प्रॉब्लेम नंबर 18 मध्ये पहा k is inversely proportional to L. So k1 upon k2 is equal to L2 upon L1 म्हणजे 2 as 1. डी ऑप्शन करेक्ट येईल. ठीक आहे. सॉरी. Problem number 19. A mass m attached at the end of the light string which oscillate on a frictionless horizontal table with amplitude 0.16 meter and time period of equal to 2 seconds. Initially the mass is released from the rest at t is equal to 0. Displacement x is equal to minus 0.16 meter. The expression for the displacement of the mass at any time t is. तर मग स्टँडर्ड कंडिशन कुठली आहे. तर या ठिकाणी स्टँडर्ड कंडिशन जर चेक करायला गेलं जर इक्वेशन आपण पाहिलं आपलं स्टँडर्ड कंडिशन असतं. या ठिकाणी काय असतं स्टँडर्ड कंडिशन x इज इक्वल टू ए कॉस 2π t इंटू टी किंवा ओमेगा टी असतं. बरोबर. मग x इज इक्वल टू मायनस 0.16 कॉस ही इक्वेशन करेक्ट आहे या ठिकाणी कारण डिस्प्लेसमेंट निगेटिव्हमध्ये आहे. सो मायनस साईन येईल. बी ऑप्शन करेक्ट येईल. देन क्वेश्चन नंबर 20. So question number 20 काय a block of mass m is attached to the spring of spring constant K oscillate on a smooth horizontal table. The other end of the spring is fixed to the wall
The block has speed v when the spring is at the natural length. Before coming to an instantaneous rest, if the block moves a distance x from the main position, then x विचारलाय. काय विचारलाय? x. ठीक आहे. तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरावं लागेल. का वापरावं लागेल? सो वी हॅव टू यूज conservation of energy. So spring energy is converted into kinetic energy. Mechanical energy is conserved. So 1/half get cancel. त्या ठिकाणी काय इक्वेशन 1/2 kx square is equal to 1/2 mv square 1/2 कॅन्सल. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? x इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन k. ठीक आहे. तर x स्क्वेअर इज इक्वल टू, तर x इज इक्वल टू काय? इन रूट ऑफ m अपॉन k इंटू v या फॉर्ममध्ये येते. ठीक आहे. तर या पद्धतीने हे 20 क्वेश्चन झालेत. सगळेच आपण सॉल्व करून घेऊ या ठिकाणी. त्या ठिकाणी 21 नंबर क्वेश्चन आय थिंक तुम्ही सॉल्व करू शकता. जे सिम्पल आहे ते मी सांगत नाही. ठीक आहे. 23 पण सॉल्व करू शकता. ठीक आहे. याच्या पुढचे काही जे डाऊट असतील तुम्ही मला पाठवू शकता. सिम्पलच क्वेश्चन आहेत सर्व. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.